ठीक आहे, मग यावेळेला आपण असं करूया, पुढे जाऊन जर कायद्याचे डिटेल वर्कशॉप घ्यायची वेळ आली तर मग आपण त्या पद्धतीनं प्लॅनिंग करूया. मग किनवटला होईल, कदाचित अजूनमध्ये एखादं होईल, मग नांदेडला होईल. मग त्यावेळेला पूर्णतः 2 दिवस 1 दिवस कायद्याची पूर्ण कार्यशाळा आपल्याला घेता येईल. मग त्यावेळेला पंचनामा कसा मी विनंती केली आणि ते व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्या जिल्ह्यामध्ये तो फिरला आहे. त्याच्यानंतर प्रश्न आले, ते प्रश्न किरणने मला शेअर केले, आजही त्यांच्याकडे ते आहेत. त्या प्रश्नांची चर्चा आपण आहोत आणि मग नंतर आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनकडे जाऊ असं आज मी ठरवलंय. काल आम्ही ते प्रश्न नंतर घ्यायचं ठरवलं, परंतु चर्चा होत गेली. आम्ही 5:30च्या 6:30 वाजले आणि ते प्रश्न राहून गेले. म्हणून आज आम्ही असं ठरवलं की पहिल्यांदा प्रश्नावर बोलू आणि त्याच्यानंतर त्या प्रश्नाची काही उत्तरं या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये असतीलच आणि काही जी नसतील तर त्याच्यावर आपण आज डिस्कस करू आणि मग पुढे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनला जाऊ असं आपण धोरण ठरवलं. एक मुद्दा आपल्यासाठी कल्पना देतो की यावेळेला आपण इन डिटेल लीगल बारीक सारीक गोष्टीपेक्षा एक ढोबळ मनाने 3 तासात आढावा घ्यावा या दृष्टीने ही रचना केली आहे. थोडंसं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मला इथे येण्यासाठी थोडा वेगळा विचार करावा लागला, कारण एकदम इंट्रोडक्शन आपण ज्यावेळेला रिपीटेड काम करतो. आता इथून गेल्याबरोबर मी ताडोबा नॅशनल पार्कला जाणार आहे. 14 आणि 15 तारखेला आमचं ताडोबाला आहे. तर आता ताडोबाला माझ्या या 2 वर्षामध्ये 3 व्हिजिट झाल्या. त्यामुळे तिथे मागच्या वेळेला मी काय सांगितलं आणि कोण कोण हजर होतं हे सुद्धा माझ्या डोक्यात. म्हणजे या वेळेला त्यांना काय सांगायचंय याच्याबाबत माझ्या डोक्यात आहे आणि त्यांच्या डोक्यात आहे की आम्हाला काय पाहिजे. हा जो कंटिन्युटीचा भाग असतो, हा कंटिन्युटीचा भाग इथं आपला गॅप पडला. अजून दुसरे कोणी येऊन मार्गदर्शन करून गेले असतील या 10-5 वर्षामध्ये, नाही असं नाही, परंतु ते मला माहित नाही आणि तुमच्यापैकी बरेच फ्रेश आले लोक, काही बदलून आले, तर त्यामुळे कदाचित नसेल. म्हणून आपण थोडासा एक वेगळ्या पद्धतीची ही स्ट्रॅटेजी ठरवून याचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन अतिशय सुटसुटीत आणि बेसिक मुद्द्यावर केलंय. या मुद्द्यावर जनरली कायद्यावर बोलत असताना लोक ह्याच्यावर बोलत नाहीत, बाकी सगळं बोलतात, हे सांगतच नाही. पुन्हा कंपाऊंडिंग प्रोसेस बद्दल सविस्तर माहिती. अच्छा, वलगुना कंपाऊंडिंग बद्दल. ओके. वलगुना कंपाऊंडिंगच्या बाबत आपण कंपाऊंडिंग म्हटल्यावर 2 प्रकारचं कंपाऊंड आहे. इंडियन फॉरेस्ट ऍक्ट मध्ये कंपाऊंडिंग आहे सेक्शन 68 मध्ये आणि वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये कंपाऊंडिंग आहे सेक्शन 54 मध्ये. आपण पहिल्यांदा इंडियन फॉरेस्ट ऍक्टचं बोलू, नंतर थोडंसं वाईल्ड लाईफ ऍक्टचं बोलू. विचारणाऱ्याच्या डोक्यात कदाचित फक्त इंडियन फॉरेस्ट ऍक्ट असेल. कुणी विचारलाय प्रश्न तो आहे काही का? ज्यांनी विचारलाय हात वर करू शकतात. ओके. कलम 68 खाली कंपाऊंडिंग होतं. कलम 68 जर तुम्ही वाचला, आता नुसतं लागली पूर्ण 68 इथे कुठेही याच्यात पीपीटी मध्ये येणार नाही, म्हणून मी आता तोंडी सांगतो. कलम 68 मध्ये कंपाऊंडिंग होतं. असे जे ऑफेन्सेस आहेत त्याच्यात क्लिअर कट लिहिलेलं आहे की 3 ऑफेन्सेस नॉन कंपाऊंडेबल आहे. एक कॉन्फिस्केशनचं प्रकरण नॉन कंपाऊंडेबल आहे, एक कलम 26(4) नॉन कंपाऊंडेबल आहे आणि रॉंगफुल अरेस्ट 63 हे नॉन कंपाऊंडेबल आहे. सॉरी 62 आणि 63. 62 म्हणजे हद्दी खुनाचा गुन्हा, हद्दी खुना नष्ट करतो, सीमा सरकवतो, बुरुज नष्ट करतो, हा नॉन कंपाऊंडेबल ऑफेन्स आहे. नंतर रॉंगफुल अरेस्ट म्हणजे विनाकारण कुठली गोष्ट जर तुम्ही रॉंगफुल सीझर केला असेल, बेकायदेशीर जप्ती केली असेल, तो नॉन कंपाऊंडेबल आहे. आणि 26(4) म्हणजे अतिक्रमण निष्कासित करत असताना तुम्हाला विरोध करणे, दगडफेक करणे, जखमी करणे, तुमचं काय कागदपत्र फाडून टाकणे, तुमचं काय तुमच्या दगडफेक किंवा गोटा मार करणे, तुम्हाला जखमी करणे, हा जो विरोध करणे अतिक्रमण निष्कासनाच्या वेळेला, तोही नॉन कंपाऊंडेबल आहे. म्हणजे ACF टू CCF. आता हे 68 मध्ये दिलेले अधिकार याची थोडीशी मर्यादा लक्षात घ्या. याच्यामध्ये असं म्हटलंय की कॉम्पेन्सेशन म्हणजे तडजोडीची रक्कम 5,000 पर्यंत कंपाऊंड करायचं. आता तुमचा लागली मनातला प्रश्न असतो, जे लोक काम करतात त्यांचा असतो की सर 5,000 आता काय व्हायला, एक झाड तोडलं की त्याची किंमत 40-50 हजार होती, चांगलं जर असेल तर सागवाचं 5 आणि 10 हजारांनी काय होणार. परंतु हा कायदा आहे, गव्हर्नमेंटला जोपर्यंत आता गव्हर्नमेंट रिवाईज करत नाही, ती 5,000ची 50,000 30,000 20,000 काही वाढवत नाही, तोपर्यंत कायद्याचा विचार केला तर 5,000 ही तडजोडीची रक्कम आहे, ती कायद्याच्या मर्यादेत आहे, ते लक्षात घ्या. याचा दुसरा अर्थ असा की 5,000 पेक्षा वरचा गुन्हा हा सर्वसाधारण कायदे करणाऱ्याला गंभीर वाटला आणि गंभीर वाटला म्हणजे तो कंपाऊंडिंगच्या बाहेर गेला, म्हणजे मग त्याचं काय करणं भाग आहे, न्यायप्रविष्ट असा त्याचा अर्थ. आता 5,000 कमी रक्कम आहे वर्तमान काळात, ज्यावेळेला 5 केलं त्यापेक्षा आज 5,000ची किंमत कमी झाली, ही वस्तुस्थिती बरोबर आहे. परंतु म्हणून तुम्ही जर उद्या 50,000ची पावती फाडली
तर ही कायदेशीर ठरेल का, हा अडचणीचा मुद्दा आहे. आता याच्यावरचं चित्र काय सध्या आपल्या गव्हर्नमेंटचं तेही सांगतो. तुमच्याकडे कदाचित 20-30 हजाराच्या पावत्या फाडल्या गेल्या असतील, मला माहिती आहे, आणि ते फार चुकलं, अरे असं तसं केलं असंही मी म्हणणार नाही. परंतु यातला फॅक्ट तुम्हाला मुद्दाम सांगतो. एक 3 किंवा 4 वर्षापूर्वी आपल्याकडे कुठल्या तरी एका विदर्भातल्या एसएफ महोदयाने कंपाऊंड 50,000 रुपयाची पावती काढली, कंपाऊंड केलं. पुढे काय झालं, जे काही कंपाऊंडिंगचं मॅटर होतं, आता माहिती आहे तुम्हाला की गावामध्ये दुश्मनी असती, यांची केस त्यांनी कंपाऊंड केली तर माझ्या पोटात दुखतं, माझं काहीतरी राजकारण असतं, तो सरपंच असतो, मी माझी सरपंच असतो, काहीतरी राजकारण असतं कुठे कुठे. त्याचा विधानसभेत प्रश्न झाला. विधानसभेत प्रश्न झाल्यानंतर इतक्या अधिकारापर्यंत कंपाऊंड करण्याचा अधिकार किंवा इतक्या रकमेपर्यंत करता येतो का, असा प्रश्न विचारला गेला. आणि असा प्रश्न विचारला गेला तर नॅचरली विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाला आपल्या शासनाला, सरकारला उत्तर द्यावं लागतं. तुम्हाला माहिती आहे, हे उत्तर डिव्हिजन लेवलला तयार होतं, मग सीएफ लेवलला त्याची स्क्रुटनी होती, मग सीसीएफ लेवलला जातं, एपीसीसीएफ लेवलला जातं, सेक्रेटरीकडे जातं, आणि शेवटी मंत्री महोदयांना ब्रीफ केलं जातं आणि मंत्री महोदय विधानसभेमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर देतात. प्रोसेस तुम्हाला माहिती आहे, सर्वसाधारण सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये जे उत्तर गेलं ते लेखी उत्तर आहे. आता आज माझ्याकडे नाही आहे, परंतु ते लेखी उत्तर आहे. तुम्ही शोधून काढा, तुमच्या ऑफिसला असणार आहे, डिव्हिजन ऑफिसला नक्की असणार आहे. त्याच्यात आम्ही म्हणजे सरकारने, म्हणजे आपल्या डिपार्टमेंटने विधानसभेसाठी केलेला खुलासा आहे, तो तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्यांनी असं म्हटलंय की कलम 68 नुसार 5,000 रुपयापर्यंत तडजोडीचे अधिकार असून 50,000 रुपयापर्यंत सहाय्यक वनसंरक्षकांनी केलेले तडजोडीची रक्कम देऊन जे आदेश केले ते कायद्याला धरून नाहीत. माझं काम फक्त तुमच्या समोर काय आहे ते सांगणं आहे. आता असं जर आमच्या वतीनं, सरकारच्या वतीनं विधानसभेत म्हणजे आमदाराला त्या प्रश्नाचं उत्तर गेलं असेल तर आज तुम्ही 50,000चं करा, काही हरकत नाही असं म्हणणं योग्य राहील काय? माझा प्रश्न कळतो तुम्हाला? म्हणून काय असतं कायद्यामध्ये, तुम्ही लागलीच मला प्रश्न विचार, मला काय, तुम्ही अफसर तुमच्या ऑफिसरला विचारतात, साहेब ते तिकडे त्या डिव्हिजन मध्ये परभणीत 30-30 हजाराची पावती फाडतील, तुम्ही आम्हाला काय म्हणता 10 फाड 5 फाडा. अरे बाबा, ते 30 फाडले, त्याच्यावर कोणी ऑब्जेक्शन नाही घेतलं, 30,000ची पावती झाली, सगळे गप बसले. हा एक नशिबाचा भाग आहे. परंतु लॉने म्हणाल तर आजही दुर्दैवाने ती मर्यादा 5,000 आहे. मग आता त्याच्यामध्ये थोडीशी हुशारी कशी करायची, एक पेक्षा जास्त आरोपी दाखवा. एक आरोपी असेल तर 5,000 आहे, त्या गुन्हा प्रकरणात 4-5 आरोपी असेल तर 5-15, 5-20,000 जे काही असेल तसं होईल ना. तर थोडंफार असं करता येईल. परंतु त्या क्लॅरिफिकेशनमुळे अडचण अशी आली की 50,000ची पावती बेकायदेशीर ठरली. त्यात वरून दुसरी गाडी आली, आपली गाडी ठोचली गेली, आपल्या गाडीचं थोडं नुकसान झालं किंवा त्याच्या गाडीचं झालं, त्याचा लाईट बल्ब फुटला, हेडलाईट गेला, दोघं थोडा वेळ वाद घालतात. तो म्हणतो शेवटी नाही, हेडलाईटची किंमत 2,000 रुपये देत असेल तर फायनल काय. म्हणजे दोघं जण काय करतात त्यावेळेला, तडजोड, म्हणजे कोर्टात जात असं होतं ना. तसं कंपाऊंडिंग देखील कोर्टात न जाण्याचं प्रकरण आहे. मग त्याच्यासाठी दोन्ही बाजूला त्या रकमेबद्दल दोघांचंही समाधान होत असेल तर तडजोड. दोन बाजू कोण, एक वनविभाग, दुसरा आरोपी. म्हणजे आरोपी तेवढी तडजोडीची रक्कम द्यायला तयार आहे, हा एक भाग झाला. परंतु एवढी तडजोडीची रक्कम घ्यायला आम्ही तयार आहोत, हाही दुसरा भाग झाला. तो पैसे भरायला तयार आहे आणि वनविभाग मान्य करत नसेल, कंपाऊंड होणार नाही. वनविभाग म्हणतो की तू भर आणि तो म्हणतो मी पैसे भरणार नाही, तरी कंपाऊंड होणार नाही. येतंय का लक्षात तुमच्या? असं होतं ना. आताही तुमच्याकडे कंपाऊंडिंगची ऑर्डर गडबडीत तुम्ही एसएफ कडून घेता आणि नंतर त्याला म्हणतात तेवढे पैसे तो भरतच नाही, तुम्हाला लक्ष देत नाही तुमच्याकडे. मग ते नॉन कंपाऊंडेबल झालं नाही, एक प्रकारे तो रिस्पॉन्स देत नाही. मग रिस्पॉन्स देत नाही तर कंपाऊंड कसं होईल ते केलं. मग 5,000पेक्षा कमी असून सुद्धा 4,000 3,000चा आदेश एसएफनी केला आणि तुम्ही तो आदेश घेऊन त्याच्याकडे गेले, बाबा 3,000 तुला भरायचे, तो म्हणला भरत नाही. म्हणजे आता तुमच्याजवळ पर्याय काय राहिला? काय पर्याय राहिला? कोर्टात केस टाक. सो कंपाऊंडिंग मध्ये दोन्ही गोष्टी आवश्यक आहे की दोन्ही पार्टीला ते मान्य असलं पाहिजे, परंतु तो गुन्हा गंभीर नसावा. म्हणून रक्कम किती छोटी ठेवली? फक्त 5,000. अजून कंपाऊंडिंग बद्दल आपल्या मॅन्युअल मध्ये आहे, म्हणून आपण मॅन्युअल इथे ठेवलेलं आहे. त्याच तिथे 6.12 आहे. कालचा आयटम दाखवला मी, पेज नंबर 100 101 च्या जवळ 6.12 आयटम दाखवला.
त्याच्या अगोदर इमिजिएट एक अगोदर पेज बहुतेक 98-99 पेजवर कंपाऊंडिंग बद्दल बहुतेक 98-99 पेजवर कंपाऊंडिंग बद्दलची डिटेल इन्स्ट्रक्शन आहे, 2 पेज. तुम्ही नंतर वाचा. त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की त्यापूर्वी गुन्हा केलेला नसावा, म्हणजे सराईत गुन्हेगार नसावा, याच्या अगोदर वारंवार गुन्हा केलेला नसावा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. गंभीर गुन्हा नसावा. तिसरी गोष्ट त्याची तडजोड किंवा कंपाऊंड करायची इच्छा असावी आणि त्याच्यानंतर मर्यादित प्रकरण ते असावं. फक्त किरकोळ आहे म्हणून कंपाऊंड असं नाही. गांभीर्य कसं वाढेल. आता उदाहरणार्थ माझं पहिलं फक्त काळीच पेटी घेऊन गेला, मग कंपाऊंड करायची का? परंतु विचार करा, त्यांनी जर काडी लावली, आता इथून पुढे अनुसूचित 2च्या प्राण्याचे गुन्हे हे कंपाऊंडेबल करा, म्हणजे आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करा. आणि म्हणून ते अधिकार त्यांनी उपवन संरक्षण दर्जाच्या अधिकाऱ्यापेक्षा खाली नाही, लहान नाही, त्यांना दिलेले नाही. सो कलम 54 नुसार आपल्या महाराष्ट्राने डेप्टी कन्झर्वेटर सुद्धा कंपाऊंडिंगचे ऑफिसर दिले. डेप्टी कन्झर्वेटर DCF APCचं पॉईंट आहे, तेवढ्याला ते अधिकार दिले. आणि अशी प्रकरणं कंपाऊंड करायला 25,000च्या ऐवजी 5 लाख. म्हणजे याचा अर्थ शक्यतो ही प्रकरणं आता न्यायालयात शक्यतो म्हणतात, म्हणजे ज्या ठिकाणी इथं आता इंटेन्शन एखाद्या ठिकाणी तुमच्याचकडे समजा 2, 3, 4 नीलगाई मारल्याचं प्रकरण आहे. मला वाटतं इथेच मुदखेडचं केस कोण काल सांगितली मला, 4 नीलगाईची शिकार मुदखेडमध्ये कोणतरी काल सांगितली मला, नाही इस्लामपूरची वेगळी, मुदखेडची सुद्धा मला कोणीतरी सांगितली. मुदखेडमध्ये शिकार झाली होती. मुदखेडहून वाईकडे जाणार कोण सांगितलं मला पता आहे. म्हणजे नांदेड, हा बरोबर राईट आहे ना. किती 4 नीलगाई, 3 आहे, 3 नीलगाई. गन आहे, जुनी केस असेल 2 वर्षापूर्वी कधीची असेल, पण माझ्या कानावर पडतात केसेस. कोणी फोन करतं मला कळत. तर आता ती जी केस आहे, गन वापरतायत, तुमच्या पुढे यायला तयार नाही. माझं ही कंपाऊंडेबल आहे का? सराईत लोक आहेत, गनचा यूज आहे, मिसयूज आहे. क्रॉप प्रोटेक्शन दिलेसाठी दिलेले गन आहे आणि इकडे वापरली शिकारीसाठी. मग आता ही कंपाऊंड करायची का नाही? पण तेच एखादा आदिवासी माणूस आहे, फाटका माणूस आहे, त्यांनी काहीतरी जागेवर केलंय. मग हा जो भेद आहे, हा जो फरक आहे, हा तुम्हाला समजला. कंपाऊंडिंग करणाऱ्या SCFला किंवा DC, इथं DCFला तो कळला. सो त्याच्याने काय होईल की न्यायालयात जाणाऱ्या प्रकरणाची संख्या कमी होईल, न्यायालयावरती लोड कमी होईल, किरकोळ गुन्हे बाहेर सेटल होतील. असा उद्देशाने 5 लाख रक्कम केली. आणि म्हणून मी त्याच्यामध्ये ती व्हॉट्सअपच्या पोस्टवर मी दिलंय की मी महाराष्ट्राचा आढावा घेतला आणि मध्ये लिमये सरांची डिस्कशन झालं. सुनील लिमये सर CECला असल्यामुळे सुप्रीम कोर्टात काय होतं काय नाही अजून पुण्याला भेट होती. मग आम्ही बोललो, ते म्हणाले आपल्याकडे कंपाऊंडिंगच केस होत नाही. मग मी तो मुद्दा टाकला की DCFने मॅक्झिमम अशा किरकोळ केसेस जर कंपाऊंड करण्याला लायक असतील तर त्या जरूर कंपाऊंड कराव्यात, म्हणजे न्यायालयात दाखल करण्याची गरज पडणार. सो दोन्ही कंपाऊंडिंग आपण सांगितलं. पुढचा प्रश्न. रेती मुरुम उत्खननमध्ये पकडण्यात आलेले ट्रॅक्टर किंवा JCB 1927 नुसार सरकार जमा करता येते का? हा, कालही हा मुद्दा निघाला होता, पण कालचा ग्रुप वेगळा होता, आजचा वेगळा, म्हणून थोडंसं सांगतो. कॉन्फिस्केशन सरकार जमा प्रक्रिया ही भारतीय वन अधिनियमाच्या कलम 61A ते 61G मध्ये आहे. 61A ते 61G मध्ये आहे. आता याच्यामध्ये कॉन्फिस्केशनसाठी त्यांनी 4 वनोपद स्पष्ट नमूद केलेले आहे. टिंबर, फायरवूड, चारकोल, सँडवूड. टिंबर, फायरवूड, चारकोल, सँडवूड. टिंबर हे मराठीला, फायरवूड जलद, चारकोल कोळसा, सँडलवूड चंदन लागवड. या 4 बद्दलचा गुन्हा असेल आणि तो गव्हर्नमेंट प्रॉपर्टी म्हणजे वनातली किंवा गव्हर्नमेंटच्या प्रॉपर्टीमधून ती तोडून नेलेला गुन्हा असेल, म्हणजे ती प्रॉपर्टी गव्हर्नमेंटची असेल, या 4 गोष्टी. अशा प्रकरणामध्ये वापरण्यात आलेलं वाहन, हत्यार, गुरं हे सरकार जमा करता येतात. मग आता या 4 मध्ये मुरुम आणि वाळू किंवा रेती आहे का? येस ऑर नो? बोला ना. नाही. मग जर नाही आहे तर याचा अर्थ वाळू बद्दलचं ट्रक किंवा वाळू बद्दलचं ट्रॅक्टर ट्रॉली ही सरकार जमा 61A नुसार करता येणार नाही. तुम्हाला खूप इच्छा आहे हो साहेब, एवढं मोठं चाललेलं आहे, काय विचारू नका, आमच्या जीवावर घेतलं, त्यानं माझ्या अंगावर ट्रॅक्टर घातला, सगळं खरं आहे बाबा, परंतु कायद्याच्या बाहेर तर नाही करता येणार ना.
कायद्याच्या बाहेर कसं काय करेल? जर तो एसीएफ कॉन्फिस्केट करेल, तो कोर्टात जाईल, कोर्ट म्हणाल कार्यक्षेत्र नसताना आणि टिंबर फायरवूड त्यातून छाटवून नाहीये, सबब वाळूचा कॉन्फिस्केशनचा ऑर्डर चुकीचा आहे असं जर ऑर्डर केलं कोर्टाने, तर एसीएफचा ऑर्डर रद्द नाही होणार का? येस ऑर नो? मग तुम्हाला काय पर्याय? मग तुम्हाला दुसरा पर्याय असा आहे की अशा वाळूच्या प्रकरणामध्ये आणखी काय काय केलं जाऊ शकतं. पहिली गोष्ट, वाळू मुरुम याचा गैरउपयोग हा माइन्स अँड मिनरल्स ऍक्ट, मायनर माइन्स अँड मिनरल्स, परंतु मायनर माइन्स अँड मिनरल्सचा कायदा आहे, याचा तुम्हाला अधिकार काही नाही, म्हणजे आपल्याला काही नाही. ते अधिकार कोणाला आहे? रेव्हेन्यू ऑफिसर. मग अशा प्रकरणामध्ये रेव्हेन्यू ऑफिसरला जी दंडात्मक कारवाई आहे, माझ्या माहितीप्रमाणे त्यांना जवळपास 5 लाखापर्यंत फाईन करायला लागेल. मग असं प्रकरण जरी जंगलाबद्दलचं असेल आणि तुम्ही तहसीलदार किंवा डेप्टी कलेक्टर रेफर केलं तर ते 1,00,000-2 लाखापर्यंत त्याचा फाईन करू शकता. करायचं का नाही तुम्ही ठरवा. मग त्याच्यासाठी तुमचा त्यांचा समन्वय चांगला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुमच्या मनात साहेब आपली केस आहे त्यांना द्यायची, मग ते आमच्या धडधडीत डोळ्यासमोर मजा करून राहिले, पैसे खाऊन राहिले असं म्हणत असेल त्यांना काढावं. मग आता अजून काय पर्याय? मग अजून एक पर्याय राहिला की प्रकरण न्याय प्रविष्ट करणं. प्रकरण न्याय प्रविष्ट केलं तर कलम 25 भारतीय वन अधिनियम, कलम 55 भारतीय वन अधिनियम 55 भारतीय वन अधिनियम असं म्हणतो की मॅजिस्ट्रेटला, कोर्टाला खटला झाल्यावर सिद्ध झाला गुन्हा आणि असं वाटलं की या प्रकरणात कॉन्फिस्केशन करावं, त्याला कॉन्फिस्केशन शब्द आला, अगोदर फोर्फिचर होता, तर मॅजिस्ट्रेट अशा प्रकरणामध्ये वाहन कॉन्फिस्केट करण्याचा आदेश करू शकतो. म्हणजे कॉन्फिस्केशन तुम्ही नाही करू शकत, कोण करू शकतं? मॅजिस्ट्रेट करू शकतो. परंतु मॅजिस्ट्रेट करणं सोपं आहे का? त्याच्यासाठी कोर्टामध्ये प्रकरण टाकावं लागेल, चालवावं लागेल, वर्ष 2 वर्ष 3 वर्ष पाठपुरावा लागेल आणि त्याच्याशिवाय कोर्टाला तसं वाटावं लागेल की अरे नाही याच्यात कॉन्फिस्केशन ऑर्डर केलंच नाही. याची खात्री आपण देऊ शकतो का? कोर्टात काय होईल याची खात्री आपण देऊ शकतो का? नाश्ता झाला ना तुमचा, त्याला माहिती अद्यावधी झाली पाहिजे. आपण जर बोललोच नाही तर आपण काय पुढचं काय करतो? अतिक्रमण निष्कासनासंबंधी कार्यवाही प्रोसेस कशी पार पाडावी, पीओआर नोंदवणे गरजेचे आहे. हा खतरनाक प्रश्न आहे. कोणी विचारला आजवर करा, ते खतरनाक म्हणजे खूप चांगला प्रश्न आहे. तुम्हाला इंटरेस्टिंग पार्ट सांगतो की पीओआर न नोंदवता तुम्ही जर एखाद्याचं अतिक्रमण काढलं तर त्याचं काय होतं याचं एक बेस्ट एक्झाम्पल आमच्या बुलढाण्यातच घडलं. माझा तरी जॉब होतं, मी एसी बोलतो. ही गोष्ट 1999 नावानिशी सांगतो साहेब लोकांचा, म्हणजे त्या अर्थाने नाही की कोणाची बदनामी करायची. त्यावेळेला तिथे जे कोणी डीसीएफ होते त्यांनी असंच रागारागाने सांगितलं, मुद्दाम सांगतो जरा केसेस काय होतं माहिती का, की आपण अतिक्रमण हा मुद्दा फार भावनिक घेतो. आपल्या डिपार्टमेंटचा सगळ्यात दोष असा की वी आर टू मच इमोशनल. काय गुन्हा झालाय, काय गार्ड गप्प बसला, एवढं मोठं अतिक्रमण झालं. अरे तो 50 लोक अतिक्रमण झालं, तो एकटा गार्ड करणार काय? तो एकटा गार्ड करणार काय? तो फार तर पीओआर नोंदवेल, परंतु शेवटी तो फॉरेस्टरकडे येईल, रेंजरकडे येईल, तिथे तुम्हाला फोर्स द्यावा लागेल. मग फॉरेस्टर त्याला म्हणतो पीओआर करू नको मोठा 40 हेक्टरचा, मरशील, तू सस्पेंड होशील, मला घरी पाठवशील. म्हणजे तुम्ही गुन्हा नोंदवायच्या ऐवजी गुन्हा लावायचा, घाबरून फक्त, बाकी काहीच नाही. त्याच्यामध्ये काही करप्शन नाही, इश्यू नाही. प्रश्न मी असे फालतू आरोप करत नाही, करप्शन मला ते मान्य नाही. मुद्दा कुठे मला वाटणारी भीती की ह्याच्यामुळं माझं काय अतिक्रमणाच्या प्रकरणात मी जे मुद्दाम सांगतो ते जरा डिटेल सांगतो की बुलढाण्यामध्ये असं झालं की त्यावेळेला तिथे अतिक्रमण झालं, पेपर बाकी होती. तुमच्या नातेवाईकांचे पेपर अनुभव भरपूर असतात. माझ्याही काळात खूप उद्योगी पेपर पत्रकार होते, आताही आहे. आता तो वेळ बाकी मीडिया आला, टीव्ही आला आणि ती बातमी आली आणि काहीतरी आरोप. बातमीमध्ये सगळंच खरं असतं असं नाही. मोठा अर्थकारण झालं, सगळं डिपार्टमेंट गप्प बसलं, करोडो रुपयाचा व्यवहार, अशी बातमी काही घेणं देत नसतं.
त्या DCM साहेबांना त्यावेळेचा एकदम राग आला. त्यांनी रेंजरला बोलवलं, काय हो ही बातमी आली आपल्या सगळ्या डिपार्टमेंटची बदनामी झाली. रेंजर साहेब येस सर घाबरले, ते टेन्शन आलं. आत्ताच्या आत्ता जाणे अतिक्रमण नाही. माझ्यासमोर उभा राहून डायलॉग मार्केट बस होतं, आता कमी झालं असं माझं समज आहे. तर समजच आहे, अजून काय मॅडम म्हणतील सर टार्गेट केलं मला, तसं नाही. म्हणजे सिरियसनेस होता त्यावेळेला, थोडं जास्त असं बोललं जाईल. त्या रेंज ऑफिसरला त्यांनी धापलं DCMनी आणि ताबडतोब त्या अतिक्रमण. रेंजर साहेब ताबडतोब तिरीबिरी त्या फॉरेस्टरला बोलवलं, 2-4 गार्ड पुढे गेले, जागेवर गेले. बुलढाणा प्रॉपर कुठली बोलते 99ची, आताची नाही, त्यामुळे घाबरू नका, तुमच्या मी पुढे नाही. आणि गेले, आणि गेल्यानंतर तिथे गेलं ते काही तिथे गेलो थोडे गोदपत्रे होते, बटाटे होत्या, दांड्या लावल्या होत्या, बल्ल्या होत्या, झाड केलं. थोडंफार धक्काबुक्की झाली, शिवीगाळ झाली, सगळं उचललं आणि पिवार नाही, पिवार पाहिजे ना, पिवार नाही आले. खूप असं काही युद्ध जिंकण्यासारखं सगळं काढून आलं. युद्ध सांगले शाबाश. दुर्दैवाने यांचे अतिक्रमण हटवले, त्याच्यामध्ये काही लोक मागासवर्गीय होते. त्यांनी पोलीसमध्ये जाऊन ॲट्रॉसिटी केस टाकली. अवैधरित्या आले, कब्जा केला, मुलीबाईला हात घातला, गैरवर्तन केलं, आमच्या धार्मिक भावना दुखावल्या, देवाचे पुत्र होते, अपमान केला आणि सगळं टाकलं. आणि FIR तर नोंदवला गेला. आता FIR नोंदवला, ॲट्रॉसिटीचा FIR मध्ये नॉन अवेलेबल ऑफेन्स आहे, मला माहिती असेल. आणि त्याच्यामध्ये मॅजिस्ट्रेट लेवलला तर बेल होतच नाही, सेशन जजही बेल सहसा करत नाही, हायकोर्टामध्ये बेल जातात. आता तो गार्ड, तो फॉरेस्टर, तो रेंजर ठीक नको, पण पुत्रावर सैरा वैरा पाहायला. कारण पहिल्यांदा तुमची केस राहिली बाजूला, पहिल्यांदा माझी अटक मला टाळायची, याची अटक टाळायची, त्याची अटक टाळायची. आता कुठे गेले DFO, आता कुठे गेलं फॉरेस्ट डिपार्टमेंट ॲडमिनिस्ट्रेशन. आता रामोमाळ करून त्यांना ती केस सोडून घेणं आणि बेलआउट होणं, याच्यासाठी पहिल्यांदा स्वतः ड्रायव्हर राहावं. जोपर्यंत जामीन मिळत नाही तोपर्यंत सापडले तो पोलिसांना अटक करतात. याचा अर्थ कायदेशीररित्या गुन्हा नोंदवून डॉक्युमेंट न करता तुम्ही अतिक्रमण काढणं म्हणजे तुम्हाला कायदेशीर कॉज ऑफ ॲक्शन करायचं. आता लक्षात एक फार छोटा प्रश्न, पण मी जरा वेगळ्या मुद्द्यावर म्हणतो. कायदेशीर कालपासून मी बोलतोय, कालचे लोक आहेत काही इथे ते रिपीट होते त्यांना, पण कुठे तिला वेगळं सांगायचं ठरवलं. मी आज वेगळं सांगतोय ना, मी काय आम्हाला बरोबर आहे का? कायदेशीररित्या लक्षात घ्या. मला नेहमी लोक जे बोलतात की तुम्हाला ते सांगतो काय, जर एवढं मोठं झाडं करून राहिलं, तो सगळं करून राहिलं, आपण हाताच काय करू शकत नाही, ते कोर्ट त्याला जामीन देत. अरे तो कायदा आहे ना, तो बेकायदेशीर काम करतो. तुम्हाला खाकी कपडे दिलेत आणि वनाधिकारी केले, तुम्ही कायद्यानेच काम करतो. तो बेकायदेशीर करतो म्हणून तुम्ही बेकायदेशीर काढा. तुम्हाला नाही करतात बेकायदेशीर, तुम्ही त्याच्यासाठी नाही आहे, तुम्ही कायदेशीर काम करण्यासाठी आहे, तो बेकायदेशीरसाठी आहे म्हणून तुम्ही कायदेशीरसाठी आहात. हे विचार असं जर त्याला बेलआउट झाला, अरे बेलआउट झाला तर पुढे प्रोसेस काय समजून घ्या ना. परंतु भावनेमध्ये काम करण्याचा फॉरेस्ट डिपार्टमेंटला फार दोष आहे. भावना आपल्या जागी ठीक आहे, परंतु तुम्हाला पहिल्यांदा सगळं कायद्याचं चित्र, यातलं गंभीर काय काय नाही, मी अडचणी करीन, तो कसा अडचणीत येईल, याचं सगळं गणित मांडावं. तोपर्यंत तुम्ही काम करू शकता. POR न करता इन्क्रोचमेंट काढणं, याचा अर्थ कालच मी तुम्हाला सांगितलं, पण आता सांगतो ते येईल पुढे PPT मध्ये. कलम 74 काल दाखवलं मी की तुम्ही पब्लिक सर्वंट आहात, कलम 73 नुसार इंडियन फॉरेस्ट ऍक्ट आणि कलम 74 नुसार तुमच्या विरुद्ध कुठलाही दावा दाखल करता येणार नाही. काल दाखवलं. जर तुम्ही गुड फेथ मध्ये ड्युटी परफॉर्म करत असाल, ड्युटी परफॉर्म करणे, कर्तव्य बजावण्यामध्ये जागेवर जाणे, पंचनामा करणे, मॅप करणे, POR करणे, हे कर्तव्य आहे. मग हे न करता अतिक्रमण काढणे हे कर्तव्य ठरत नाही. म्हणून मी कालचं उदाहरण पुन्हा रिपीट करतो. 3-4 दिवसापूर्वी अतिउत्साहात आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्या ग्रुपवर आहेत काही लोक तुमचे, त्या ग्रुपवर पुण्यामधल्या एका इन्क्रुटमेंटच्या मॅटरमध्ये ॲडव्होकेट सापूरकर, तिथले एक वकील
आणि आपले गार्ड फॉरेस्ट रेंजर हे एन्फोर्समेंटच्या स्पॉटवर गेले आणि वकील बरोबर आहे आणि अतिक्रमणाच्या जागेची आम्ही पाहणी करून कारवाई करतो असं मोठ्या उत्साहाने त्यांनी चित्र टाकलं. ते चित्र मी पाहिलं. माझ्या टिपिकल क्रिटिकल लिगल असतात माझ्या नोट्स. मी दुसरं काही लिहिलं ते मला येतच नाही. मला दुसरं काही समजत नाही, फक्त कायदा समजतो. मी पहिला मुद्दा उपस्थित केला, अतिक्रमण निष्कर्षणाला पुण्यासारख्या डिव्हिजनमध्ये जिथे जमिनीची किंमत करोडोनी, नांदेडलाच करोडोनी आहे, तिथं तर अजून त्याच्यावर शून्य वाढते. अशा ठिकाणी गार्ड जातो, फॉरेस्टर जातो, रेंजर जातो आणि टी शर्ट जीन पॅन्टमध्ये जातात. टी शर्ट जीन पॅन्टमध्ये जाऊन अतिक्रमणाची गोष्टी करतात. तिथं तुम्हाला 2 टोले दिले कोणी आणि तो म्हणला साहेब मी ओळखलं नाही त्याला, तो टी शर्ट जीन पॅन्टमध्ये होता, मला काय माहिती फॉरेस्ट ऑफिसर आहे. कोर्ट त्याचं ऐकल तर तुमचं ऐकल, बोला ना. सो यू शुड गो इन युनिफॉर्म. त्याला युनिफॉर्म मध्ये तर जायचं. एसीएफ असेल तर ठीक आहे, त्याला युनिफॉर्म नाही, पण तू एसीएफला अरे हो गार्ड फॉरेस्ट युनिफॉर्म आहे. मी एकट्याने तो पॉइंट आउट केला की विदाउट युनिफॉर्म यू आर गोईंग ऑन द स्पॉट, दॅट टू इन पुणे प्रॉपर. जिथे बिल्डर आहेत मोठे, करोडो शेकडो करोड रुपयाचे मोठे स्टेक आहेत, तुम्ही वकील नेले दाखवता. व्हॉट अबाउट युनिफॉर्म? सो ऍक्शन घ्यायची असेल तर कायदेशीर कारवाई कर्तव्य बजावताना कर्तव्य बजवायचं म्हणजे पीवार, सीजर, पंचनामा हे डॉक्युमेंट केल्याशिवाय अतिक्रमण काढलं हे पूर्णतः हे झालं. उत्तर आहे राखीव वनातील रस्त्याचा वापर शेतीसाठी करू येतो. कुठल्या राखीव वनात रस्त्याचा वापर म्हणजे तो रस्ता पब्लिक रोड आहे. प्रश्न अर्धवट आहे. पब्लिक रोड म्हणजे जो सँक्शन रोड आहे, मॅपवर आहे असा रोड असेल, पब्लिक रोड असेल तर त्याला वापर करतात. परंतु वहिवाटीनं तुम्ही तुमच्या काही प्लांटेशनच्या कामासाठी, उपाच्या कामासाठी वाट पाडली असेल तर ती फक्त वनाच्या व्यवस्थापनाचा भाग आहे. त्या वाटेचा किंवा त्या रस्त्याचा वापर त्याला थोडं सांग. अजून काय? भूगोलदार वर्ग 2 पट्टेधारक यांना त्यांच्या जमिनीतून मृत उत्खनन करायचे असल्यास त्याच्या वन क्षेत्रापासून अंतर किती असावे व त्याच्याकडे कोणते परवाने असणे आवश्यक आहे? भूगोलदार 2 हा फक्त त्या ठिकाणी त्या जमिनीच्या पासून क्रॉप लाभ घेऊ शकतो. भूगोलदारचं मोठं प्रकरण कुठलं आहे तुमचं? किनवट जवळ नालेच्या काळात घातलं, त्याच्यामध्ये तो आपला आरएफओ सस्पेंड झाला होता एक 10-1 वर्षापूर्वी. राजेंद्र नाले एसी असताना माहिती आहे का? त्या भोगवटदार 2 मधली सागवानची झाडं तोडली होती. त्या गावचं नाव वेगळं आहे. वजऱ्याचं प्रकरण खूप गाजलेली केस आहे. त्याच्यामध्ये तो ॲडिशनल चार्जमध्ये अडकलो. ॲडिशनल चार्जमध्ये होतो तो बसला. असा नाही होईल. प्रश्नही तेवढा म्हणजे हे नाही. त्याला वाटलं त्यांनी विचारलं पट्टा वाटप केलेली जागा व ताब्यात असलेली जागा तीच आहे किंवा नाही कसे बघावे? भूमी अभिलेख रोज संपूर्ण गटाचा मिळतो, पट्टे वाटपाचा स्पेसिफिक. चांगला प्रश्न आहे हा. परंतु ऐसा हो गया कि 2 शर्ट के साथ 1 पैंट फ्री. आम्ही 2 कायद्यावर बोलायचं तर इंडियन फॉरेस्ट एक्ट वाइल्ड लाइफ एक्ट तुम्ही तीसऱ्या कायद्याचे विचार केला, अब मुझे फ्री देना पड़ेगा, मतलब बताना पड़ेगा. स्कीम हो गई. चांगला प्रश्न. लक्षात घ्या की तुम्ही तुमच्याकडे GPS कशासाठी दिला आहे? पॉलिगॉन काढायचं काम कशासाठी दिलं? तुम्हाला लोकेशन आयडेंटिफाय करावं लागतं. त्याचं पूर्ण गट नंबर, सर्वे नंबर समजा 70 हेक्टरचा आहे, 100 हेक्टरचा आहे, त्या माणसाला 2 हेक्टर 4 हेक्टर मिळालं, ते लोकेशन घेऊन मॅप ड्रॉ करून तो सुपर इम्पोज करणं ही जबाबदारी आपली. त्याच्याशिवाय करणार कसं? तो जे म्हणतो ना की सर पूर्ण मॅप मिळतो, पूर्ण मॅप मिळतोय आम्हाला कळतं, तुम्हालाही कळतं. प्रश्न असा आहे की FRA मध्ये त्या माणसाला ही जमीन मिळाली आहे, तिचा लॅटलॉकचा नकाशा तुम्ही काढला का त्यावेळेला? त्याला माहिती नाही.
पूर्वी अगोदर असं GPS लाईट लावून आणि आपण पॉलिमॉन घेत होतो सर, आणि सर्वात जास्त पट्टे अगोदरचे 80चे आणि 80च्या पूर्वीचे झाले पाहिजे. हे बघा 80ला तर मी जायला होतो, त्यामुळे 80ला काय झालंय मला बऱ्यापैकी माहिती आहे. असं जनरल स्टेटमेंट करायची रीत घेऊ नका, म्हणजे चूक आहे असा अर्थाने मला तुला म्हणायचं नाही. 80ला पहिल्यांदा आपल्याकडे 72 ते 78 रेग्युलरायझेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट यादी तयार झाली. त्याच्याबद्दल तुम्ही त्यावेळेचं रेकॉर्डिंग बोगस आहे मला कल्पना आहे. मी घरी काय होतो तर आमच्या काळात फार छान होतं ना वाईट असं माझं बिलकुल म्हणायचं नाही, परंतु ती पूर्ण वेळी एक असते 72 ते 78 1472 ते 31 ते 78 ही सगळी आर्थिक रेग्युलराइज करायचा जीआर 78च्या डिसेंबरमध्ये निघाला, 79 मध्ये अजून एक जीआर निघाला आणि ती पूर्ण एक्सरसाइज झाली. त्यावर मी आरोप नोकर होतो, मला माहिती आहे. तुम्ही आत्ता जो प्रश्न आहे तो फार स्पेसिफिक आहे. 2005 पूर्वी का नंतर हा प्रश्नच नाहीये. त्याला मिळालेली जमीन आहे ती त्या एवढ्या मोठ्या सर्वे नंबरमध्ये कशी लोकेट करायची एवढा या चर्चेत 2005 पूर्वी का नंतर हा प्रश्न नक्की चर्चेत आहे, महत्वाचा जरूर आहे, परंतु दोन गोष्टी मिक्स करू नका. पहिल्यांदा इथे सांगतो आम्हाला आता जे आपण चौकशीला त्यामध्ये आपण GPS मशीन सोबत घेऊन जाऊ जो आहे तो जो रायगड आहे तो जो जागा दाखवतो आपण त्याचा समक्ष GPS मोजणी करतो आणि त्यानुसार आपण त्याचा आवाज आता यातले एक महत्वाचा शब्द आहे, तो जी जागा दाखवतो मला जर जमीन भेटणार असेल तुम्ही जागा दाखवण्यात प्रामाणिक राहील. फुकटची जमीन भेटते राव. मी म्हणजे ती जुनी गोष्ट आहे ना कुणाची तरी की इतकं चालत राहतो की जेवढा चालशील तेवढी जमीन तुला भेटेल अशी गोष्ट आहे, ग्रीक गोष्ट आहे. आज परिस्थिती अशी आहे की मला जागा दाखव म्हटल्यानंतर मी 1 हेक्टर 2 हेक्टरमध्ये माझं पोर्टल भरत नाही, मी काहीही करतो. म्हणून जागा दाखवला तेवढ्याचा नकाशा काढणं हे आमचं कामच एक्झॅक्टली एक आम्हाला तिथे त्याची वहिती किंवा कब्जा आहे याचा पुरावा नोंदवायला पाहिजे ना. मग त्याचं पीक आहे का, त्यांनी काही पाळ दगडाची घालून ठेवली का, नांगरट केली का, पाईपलाईन जे काय म्हणजे असेल ते पाईपलाईन केली का, झोपडं बांधलं का, ऍक्च्युअल पोझिशन किती आहे याचे पंचनामे 2005च्या कायद्यामध्ये आतापर्यंत झालेच नव्हते. इथंच नाही, पूर्ण महाराष्ट्रात नाही, भारतात झालं नव्हतं. महाराष्ट्र सोडा आता चालू. मग आता चालू झाली तर थोडं जबाबदारी आपली वाढली आणि अवघडही सुप्रीम कोर्टाचे नाव पाठवली आणि बऱ्यापैकी आपल्या सरकारवर महाराष्ट्र शासनाला नाव देण्यात आले आहे. त्यावेळी काही सरकारावर त्यांनी अद्यापर्यंत लावलेले तो संबंध होतच. आजच्या बातमी आहे माननीय महसूल मंत्री यांनी अशी घोषणा केली आहे की जे काही धारक पट्टेवाटपधारक आहेत त्यांची नावं ही इतर अधिकारात न ठेवता त्यांना सेपरेट तिथं भोकरदार नाव काढून त्यांच्या सरकारात करून देण्याचा होणार आहे. आणि आता सध्या माझ्यामध्ये असं प्रकार आहे 54 तिथं 7 त्यांनी इंडिव्हिज्युअल करून दिले ते आम्ही कंबाईन करून 54 आपल्या महाराष्ट्र संबंधाचं नाव टाकावं भोकरदारामध्ये आणि त्यांची इतर अधिकारात नाव टाकावे जर ते असतील शाळेसमोर म्हणजे असं आम्ही सुचवलं. त्यामुळे काय स्टँड करा. खूप टेक्निकल विषय व्हायला लागला आणि मला काहीतरी पुढच्या वेळेला सांगायला ठेवा. चांगला प्रश्न. पहिली गोष्ट आज आता कमी वेळात तर आपण सांगूया प्रश्नोत्तर म्हणून घेतली की कालच्या. पहिली गोष्ट तुम्हाला माहिती आहे का की इंडियन फॉरेस्ट ॲक्टमध्ये 2019ला एक अमेंडमेंट आली आहे आणि वन हक्क दाव्यामध्ये ज्यांना जमिनी मिळाल्या त्याच्या नोंदी तुमच्या रजिस्टरला करावं याच्याबद्दल नवीन अमेंडमेंट आली आहे. माहिती आहे म्हणजे अमेंडमेंट आहे, लॉमध्ये आहे. मग आता एवढ्याला वन हक्क दावे मिळाले याचं रेकॉर्ड आपण तयार केलंय का? मला कल्पना आहे की साहेब तुम्ही नाही म्हणताना बॅकफुटवर जाऊ नका, तुमचा दोष नाहीये, तुमच्यापर्यंत कलेक्टरकडून काम होतो. मला फॅक्ट सगळे माहिती आहे.
कलेक्टरकडून या लोकांचा या संकल्पनांमध्ये एवढ्या जमिनी मंजूर आहे असं पत्र तुमच्याकडे कधी आले का? कलेक्टर पाठवतच नाही पत्र, कलेक्टर पाठवतच नाही, रेकॉर्ड तुम्हाला मिळतच नाही. हे अनेक ठिकाणी उदाहरण. आणि मध्यंतरी मी गोव्यामध्ये गेलो, तो गोव्याला तेच म्हणालो, कलेक्टर बरोबर एक वर्कशॉप झाला. तिथे 2 जिल्हे आहेत गोव्यामध्ये, नॉर्थ गोवा, साऊथ गोवा. त्यांच्यावर माझं लेक्चर होतं. यशोदानी मला पाठवलं, फॉरेस्ट राईट ॲट शिकवा. कलेक्टरवर लागली की त्यांना म्हणा तुम्ही कळवता का फायनल डिसिजन झालं, एवढ्या लोकांना इतक्या जमिनीचे दावे पट्टे मंजूर झाले, त्याचं सगळं रेकॉर्ड, सगळं नंबर, त्या माणसाला मिळालेली जमीन, हे सगळं तुम्ही कंप्लीट करून DFO ला देता का? तुमच्याकडे सुद्धा प्रयत्न आहे ना. मग जर ते रेकॉर्डच मला मिळालं नाही, मला म्हणजे DFO ला मिळालं नाही, फॉरेस्ट ऑफिसला मिळालं नाही, आम्ही त्याचा रेकॉर्ड करून तयार कसं करणार? याचा अर्थ इथून पुढे आपल्याला कलेक्टरला पत्रव्यवहार करावं लागेल, पर्टिक्युलरली DFOच्या डिसिजनच्या लेवलवर, की या कायद्यानुसार हा अमेंडमेंट आहे आणि हे रेकॉर्ड अपडेट करण्यासाठी आमच्याकडे सगळ्या दाव्याबद्दलची माहिती तुम्ही आमच्याकडे ऑफिशियली पाठवा, म्हणजे आम्ही ते रेकॉर्ड अपडेट करू. अदरवाईज काय होईल, अजून 2-3 वर्षानंतर वन विभागाचं रेकॉर्ड अपडेट नाही म्हणून आपल्यावरच धक्का ठेवतो. त्या 2019च्या अमेंडमेंट प्रमाणे काय करायचं याच्यावर आम्ही अजून स्टेट लेवलला सखोल चिंतन केलं आपल्याला. हो, अशा गोष्टी वाढून आहेत. परंतु त्याच्या मुद्द्यावर पहिली गोष्ट लक्षात ठेवा की या वन हक्क कायद्यामध्ये एक गोष्ट फार स्पष्ट आहे आणि त्याच्याबद्दलचं जे पहिलं पत्र आहे ते 2013चं आहे. त्यावेळेला चीफ सेक्रेटरी महाराष्ट्राचे रत्नाकर गायकवाड त्या काळातलं मला लेटर असे माझ्या डोळ्यासमोर दिसतात, दोघांकडे लक्षातच राहतं. सो त्यांनी असं म्हटलंय की कोणालाही वन हक्क दाव्याची जमीन मिळाली तरी तिचा मालकी हक्क हा सरकारचा. एकदा मालकी हक्क सरकारचा आहे, ओनरशिप सरकारची आहे, त्याला फक्त त्या जमिनीचा उपभोग घेण्याचा अधिकार आहे, एवढीच मर्यादा आहे. आता ही मर्यादा स्पष्ट झाली की मग त्याला भोगवटदार झोन म्हणायचं का त्याला वेगळ्या पद्धतीनं करायचं. तर आमच्या गावामध्ये अमेंडमेंट आली त्या पद्धतीने रेकॉर्ड करायचं, एवढंच. त्यासाठी 2019ची अमेंडमेंट आणि हे सगळं घेऊन तुम्हाला पत्रव्यवहार करावा लागेल, म्हणजे तो गुन्ह्याचा होईल. तुम्ही ट्रॅक सोड, तुम्ही म्हणजे सगळ्यांसाठी लागू. आपण ट्रॅक सोडायचं नाही, कायद्याला धरून कलेक्टरशी पत्रव्यवहार करणे, खालच्या लेवलला असेल तर डेप्युटी कलेक्टरशी, त्याच्या खालच्या लेवलला असेल तहसीलदारशी तुम्ही ट्रॅकवर लिहा. कागदाला धरून कायद्याला धरून लिहिलं तर ऐकलं जाईल, बाकीचं कायद्याचंही ते लोक जुमानत नाही, पण एका दिवशी अशी परिस्थिती आहे. रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा ॲटिट्यूड फार कॅज्युअल आहे आणि त्यामुळे आपल्या जमिनीचं नुकसान जास्त मोठी गोष्ट झाली, परंतु त्याला आपल्यालाच अलर्ट लावायला. पहिले एक्सप्लेन करतो, नंतर तुमचे 5-5चे ग्रुप करतो, त्या ग्रुपला आम्ही वेगवेगळ्या केस देतो आणि मॉकमध्ये तुम्हाला पंचनामा लिहायला लावतो आणि मग प्रत्येक ग्रुपला येऊन सादरीकरण करून ते वाचायला लावतो, त्याच्यावर चर्चा करतो. तो खूप मोठा विषय आहे. आज तो होणार नाही, तो कधीतरी पुन्हा करावा लागेल, तो जाऊ. या अनुषंगाने माझा एक प्रश्न आहे सर. बरं, मागील काही काळामध्ये एक पत्र निघालं होतं हां दंडाची रक्कम 50,000 रुपये हां आणि परत ते कॅन्सल झाल्यामुळे त्याच्याबद्दल थोडी क्लिअरिटी आमची करायची. ओके ओके हां. आज रोजी सद्यस्थितीमध्ये तशा केसेस कशा आम्ही शिफारशी नाही पण 50,000चं रद्दबातल झालं तुम्हाला माहीत नाही का? त्याच्याबद्दल सांगून टाकू शकतो. बरोबर, असं झालं होतं की बघा हे सगळं आता मी रिटायर्ड आहे म्हणून थोडं सरकारच्या धोरणावर टीका करू शकतो, तुमच्या मर्यादेत मला कल्पना आहे, पण सांगायला काय अडचण नाही की कधी कधी काय होतं एखाद्या मंत्र्याला आपले डिपार्टमेंटचे जे टॉप ऑफिसर म्हणजे सेक्रेटरी वगैरे, नुसते फॉरेस्ट ऑफिसर नाही, काही फॉरेस्ट ऑफिसर किंवा सेक्रेटरी PCC वगैरे, हे त्यांना ब्रीफ करताना असं त्यांनी केलं की बाबा मालकी क्षेत्रातलं वृक्षतोड म्हणजे फार गंभीर प्रकरण आहे, पर्यावरणात धोका निर्माण होतोय, वृक्षाच्छादन कमी होतंय आणि म्हणून तिथून पुढे दंडाची रक्कम वाढवा असं सांगितलं. आणि माजी वनमंत्री होते त्यांनी ते एकदम डिक्लेअर केलं आणि नुसतं डिक्लेअर नाही केलं, त्यांनी अधिसूचना काढून टाकली. ही जशी अधिसूचना आली 50,000 रुपये दंडाची, ही जशी सूचना आली त्यातलं काय झालं ते तुम्हाला, ही सूचना आली